आणि सोबतच श्रीराम मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। पालखीत राम भक्त गणांनी गुलालाची केली उधळण। श्रीराम जन्मोत्सव भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करत असतानाच कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील घारवली गावात ऍडव्होकेट गुरुनाथ पाटील यांनी सुद्धा श्रीराम जयंती उत्सव निमित्ताने मंदिराचा वर्धापन दिन आणि श्रीराम नवमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला। श्रीराम नवमी दिनी घारवली गावात श्रीरामाची पालखी रंगबेरंगी पुष्पफुलांनी सजविण्यात आली होती। फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण आणि उत्साही राम भक्तांनी अफलातून नृत्य करून संगीताच्या तालावर थिरकले सुद्धा होते। श्रीराम नवमी दिनी 4 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते। श्रीराम मूर्ती अभिषेक व प्रवचन हबप नीलम निलेश व्यवहारे हबप वैष्णीताई म्हात्रे यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून भक्तगणांना प्रवचन देत मंत्रमुग्ध केले। पालखी सोहळा प्रवचन हरिपाठ व भंडारा करून श्रीराम मंदिर वर्धापन दिन आणि श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या महान दिनानिमित्त श्रीमती कुसुम गजानन पाटील, सुवर्णा सुनील पाटील, ऍडव्होकेट बेला गुरुनाथ पाटील, करुणा मनोहर पाटील, ऍडव्होकेट गुरुनाथ पाटील, करिश्मा सुभाष पाटील, ऍडव्होकेट बाळकृष्ण गजानन पाटील, जतीन मनोहर पाटील, घारविली उसरघर ग्रामस्थ मंडळ श्रीराम भक्तगणांनी प्रभू रामचंद्राचे मनोभावे दर्शन घेत तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला। आयोजक ऍडव्होकेट गुरुनाथ पाटील यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया। गजानन पाटील घारविले आमचे इथे पूर्वजांपासून पूजापाठ होत होते। त्याच्याप्रमाणे त्यांच्या इच्छाप्रमाणे हा आम्ही आमच्या पद्धतीमध्ये श्रीराम मंदिर बांधलेला आहे आणि त्याचा जन्मोत्सव साजरा प्रत्येक वर्षी केला जातो। या मंदिराची स्थापना 2023 मध्ये झाली। त्याच्यानंतर त्याच्यात बहुतेक कार्यक्रम इथे भक्त भाविक येतात, ते नामस्मरण केलं जातं आणि नवस वगैरे केले जातात। त्यांचे नवस वगैरे पूर्ण होतात अशी त्यांची श्रद्धा आहे। त्याप्रमाणे इथे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत। त्याच्यात आम्ही प्रवचन हरिपाठ कीर्तन असे ठेवतो। आज देखील वैष्णवीताई यांचं प्रवचन ठेवलेलं आहे। काल रात्री आम्ही 1 दिवस अगोदर ही पालखी काढली जाते। त्याच्यामध्ये भरपूर भाविक भक्त येतात, नाचतात, गातात, मौज मजा केली जाते। प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येकजण पूजापाठ पालखी घेऊन नाचणं वगैरे हे सर्व कार्यक्रम आमची ही पालखी जी आहे ती आमच्या इथं आमचं गणेश मंदिर आहे। त्या गणेश मंदिरामध्ये वाघोबा आहे तिकडे जाते। त्याच्यानंतर गावदेवीला जाते। गावदेवी नंतर मग ते म्हसोबाचं मंदिर आहे तिकडे म्हसोबाचं मंदिर तिकडे म्हसोबाकडे जाऊन त्याच्यानंतर पुन्हा गावाला प्रदक्षिणा घेतल्यानंतर पुन्हा मग या मंदिरात पुन्हा पालखी येऊन होते आणि मग कार्यक्रम माझं नियोजन केलं जातं। जसे बांधवांना या बातमीचा वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज।